श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त एक उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जो आपल्या इच्छा प्राप्तीसाठी आहे. बघा, प्रत्येकाची काही ना काही सेवा स्वामींची सुरू असेल. कुणाचं स्वामी चरित्र सारामृत सुरू असेल, तर कुणाचं तारक मंत्राचं पठण सुरू असेल, कुणाच्या नित्यसेवा सुरू असतील. बघा, स्वामींच्या सेवा प्रत्येकाच्या परीने सुरू असतीलच. मात्र आजच्या दिवशी कुठलीही सेवा करायला जमलं नाही तर निदान तारक मंत्राचं 11 वेळा पठण आवर्जून करा. याने काय होईल, आपल्या घरामध्ये प्रेम वाढेल, घरामध्ये आर्थिक संकट येणार नाही, घरामध्ये एकोपा राहील, घरामध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही, मुलं घाबरणार नाहीत. तारक मंत्राचं पठण करण्यासाठी अगदी वेळ हीच पाहिजे असं काही नाही. आत्ता बघा, दुपारपासून आता तुम्ही संध्याकाळी अगदी रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा हे करू शकता. देवघरासमोर बसायचं, दिवा उदबत्ती सुरू ठेवायची, एका स्वच्छ तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, आसन टाकून बसायचं, उजवा हात तांब्यावरती ठेवायचा आणि 11 वेळा तारक मंत्राचं सतत पठण करायचं. नंतर हे जे अमृतासमान जे जल आहे ते तुम्ही प्रत्येकाने थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं. बाकीचं राहिलेलं आपल्या माठ्यामध्ये, हंड्यामध्ये टाकून द्यायचं. तर बघा, हा तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायचीच आहे. आता बघा, जो इच्छाप्राप्तीचा उपाय आहे, आता दुपारी तुम्ही दिवसभरात हे कधीही करू शकता. अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देखील तुम्ही हे करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, त्याचबरोबर कापूर घ्यायचा आहे, खडी साखर किंवा साखर घ्यायची आहे. आणि बघा, तुम्हाला 3 पिवळे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हळदीने पिवळे करायचे, अखंड 3 तांदळाचे दाणे घ्यायचे आणि वेगळ्या अक्षदा म्हणजे लाल पिवळ्या अक्षदा हे वेगळ्या घ्यायच्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला 3 पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. आता पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही झेंडू घेऊ शकता, तुम्ही चाफा घेऊ शकता, किंवा मग तुम्ही गुलाबाची देखील पिवळ्या रंगाची फुलं घेऊ शकता. आता हे जे संपूर्ण साहित्य आहे, एक तांब्याभर जल, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, उदबत्ती, साखर, 3 पिवळी फुलं, 3 पिवळे तांदूळ, अक्षदा, हळदी कुंकू, हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे, म्हणजेच उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. आता बघा, केंद्राच्या ठिकाणी मोस्ट ऑफ ठिकाणी औदुंबर वृक्ष असतोच, तर तिथं गेलात तर अतिशय उत्तम राहील. आता बघा, तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तिथे जल अर्पण करायचं आहे, बसायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर तुम्ही तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा तुम्ही नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे. नंतर गंध, अक्षदा, हळदी कुंकू औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे, उदबत्ती लावायची आहे. आणि बघा, हे सगळं करत असताना मनामध्ये नामस्मरण सतत सुरू ठेवायचं आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याचबरोबर बघा, जी साखर नेली आहे तिथे बघा, उंबराच्या झाडाखाली म्हणजेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच मुंग्या असतात, त्यांना ती साखर खायला घालायची आहे, प्रसाद म्हणून तिथे एखाद्या पानावर ठेवायची देखील आहे. जो तुम्ही कापूर नेला आहे तो सुद्धा जाळायचा आहे. आणि आता बघा, ती जी 3 पिवळी फुलं तुम्ही नेली होती, ती 3 पिवळी फुलं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही ते 3 पिवळे तांदळाचे दाणे जे नेले होते ते सुद्धा त्याचबरोबर हातात घ्यायचे आहेत. ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप मानून तुम्ही याला 3 प्रदक्षिणा तुम्हाला त्या औदुंबर वृक्षाला मारायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत 3 प्रदक्षिणा त्या वृक्षाला मारायच्या आहेत. आणि नंतर ती 3 पिवळी फुलं आणि ते 3 तांदूळ जे आहेत ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहेत. ते अर्पण केल्यानंतर करत असताना आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची आहे. स्वामी आई, मी तुझं लेकरू आहे, तुमची जीही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना मनापासून कडकडीची विनंती करायची आहे आणि ते अर्पण करायचं आहे. आणि विश्वास ठेवायचा आहे की स्वामी, तुम्ही माझी ही इच्छा नक्की पूर्ण करणार. त्यानंतर केंद्रामध्ये जायचं आहे. केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला खडी साखर, एक फूल, पिवळी फुलं आणि त्याचबरोबर नारळ तिथे ठेवायचं आहे. तुमची इच्छा स्वामींना सांगायची आहे. जमलं तर तुमच्या पद्धतीने दानधर्म तुम्ही करू शकता, म्हणजे अन्नदान देखील आजच्या दिवशी स्वामी मठातच तुम्ही, स्वामी केंद्रातच तुम्ही गरजू असेल बाहेर कोणी, त्यांना दान करू शकता. एखाद्या व्यक्तीला जरी दान केलं तरीसुद्धा खूप पुण्य मिळतं.
त्याचबरोबर स्वामींची जी सेवा आहे ती तर सतत सुरू ठेवा. आणि बघा, नाहीही काही जमलं दिवसभरात तुम्हाला सेवा करणं, तर मी आवर्जून सांगेल की तारक मंत्राचं पठण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तारक मंत्र हा आजच्याच दिवशी नाही, तर जेव्हाही तुमच्या घरात लहान मुलांना भीती वाटत असेल, तुम्हाला निगेटिव्हिटी वाटल्यासारखं वाटत असेल, तर तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आणि ते पाणी अमृतासमान, तीर्थासमान पाणी सगळ्यांनी घ्यायचं. तर बघा, तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जो हा उपाय सांगितला तो तुम्हाला मनाभावापासून करायचा आहे आणि स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करतील असा पॉझिटिव्ह आत्मविश्वास, श्रद्धा तुमची असायला हवी. बघा, तारक मंत्र तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कधीही करू शकता. तर हा जो उपाय आहे तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा नक्की चांगला अनुभव येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.